तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अखेर राष्ट्रवादीचा वाघ जो आहे तो बाहेर आलेला आहे. अर्थात मंगेश काळोखे हत्याकांडामध्ये सुधाकर घारेंचं, भरत भगतांचं नाव गोवसलं होतं किंवा त्यांचं नाव राजकीय दबावामुळे टाकलं होतं. अखेर त्यांचं नाव जे आहे न्यायालयाने माझ्या माहितीप्रमाणे ते नाव काढण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. सध्या तरी अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे सुधाकर घारेंचा आणि भरत भगतांचा राजकीय संबंध नाही हे पुन्हा एक अधोरेखित करण्यासारखं आहे. त्यामुळे भरत भगत पुन्हा एकदा सुटलेत अशी माहिती सध्या मिळताना दिसून येते. त्यामुळे भरत भगत हे आपल्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत. त्यामुळे भरत भगत हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वाघ होते, प्रवक्ते आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा भरत भगत आता सध्या काही दिवसानंतर राजकीय व्यासपीठावर येतील, भूमिका मांडतील. त्यामुळे भरत भगत बाहेर सुटलेले आहेत. आधी सुधाकर घारे बाहेर सुटले होते, काही दिवस ते बेपत्ता होते. एक महिन्यानंतर ते पुन्हा उगवलेले होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. आता भरत भगत सुद्धा हे जे आहे ते पुन्हा एकदा बाहेर पडलेले. या संदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सध्या सुरू आहे. चार्जशीट मधून त्यांचं नाव बाहेर किंवा त्यांचं नाव जे आहे काढलं असल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती आपल्या सूत्रांकडून मिळत आहे. अजून काही त्याची प्रक्रिया सुरू असेल, पण ज्या माहितीच्या जी माहिती आपल्याला प्राप्त झाली त्यानुसार त्यांचं नाव टाकलं जे होतं ते त्यातून जे आहे ते काढण्यात आलेलं आहे. कारण ही मंगेश काळोखे हत्याकांडामध्ये ही गुप्तता खूप मोठ्या प्रमाणात पाळलेली आहे. कायदे सुव्यवस्थेचा प्रश्नाच्या निमित्ताने असेल किंवा राजकीय डावपेचाच्या निमित्ताने असेल. त्यामुळे सध्या भरत भगत जे आहेत ते सुटलेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते भरत भगत पुन्हा एकदा आक्रमक बोलतायत का आता जेलमध्ये जाऊन आल्यामुळे शांत श्रद्धा सबोरे ठेवतायत का आता मी संन्यास घेणार का, हे त्या काळामध्ये आपल्याला दिसेल. त्यामुळे भरत भगतांची भूमिका ही आपल्या महत्वाची असेल रायगडच्या राजकारणामध्ये. त्यामुळे त्यांना किती मदत झाली, राष्ट्रवादी काँग्रेसने केली का, हे सगळे प्रश्न आपण नंतर त्यांना विचारू. नेमकी कुणाचं चुकलं का, कारण या सगळ्या प्रश्नाची उत्तरं हळूहळू काही दिवसानंतर आपल्याला ते समोर येतील. पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वाघ जो आहे भरत भगत ते तुरुंगातून बाहेर पडलेले आहेत आणि आता पुन्हा एकदा ते सक्रिय राजकारणात होत आहेत का, श्रद्धांनी सबुरी घेतायत का, हे सगळे प्रश्न पडलेले. या प्रश्नाची उत्तरं विकासनामा काही दिवसामध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. हे तितकंच करेल. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.